आज ना काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि काही गोष्टी रिटर्न करायच्या होत्या. त्यानंतर बाहेर पडता पडता छान पुदिना असा डोलताना दिसला आणि मॅडम ज्या होत्या तयार होऊन निघाल्या होत्या. इथे तिने घरातून तांदूळ आणले होते, काहीतरी म्हणजे चिमण्यांना खायचे आहेत, ते मला जेवण मागतात. पाणी पण ठेवलं होतं, पण पाण्याची वाटी नंतर वरती नेली. आज वेदर खूप छान होतं. अनाराचे फोटो पण काढले मी, कारण की खूपच छान होतं. क्लाउड जे असतात ना, इतके सुंदर येतात फोटोजमध्ये. त्यातला एक फोटो. त्यानंतर अनार गाडीत बसली आणि आम्हाला जे होतं वियांचा, आम्ही एक शर्ट ऑर्डर केला होता गुढीपाडव्यासाठी, पण तो आला थोडासा वेगळाच, म्हणून तो रिटर्न करायचा होता. जसं इंडियामध्ये आपले पार्सल कशी लोक रिटर्न घेऊन जातात, तसे आपल्याला ही पार्सल स्टोअरला द्यावे लागतं आणि मग त्या स्टोअरमधून ते रिटर्न जातात. त्यानंतर आम्हाला जायचं होतं टार्गेटला. एक वस्तू घ्यायची होती. त्यासाठी घ्यायची एकच वस्तू, पण कार्ट शोधण्यासाठी 3-3 कार्ट, 1, 2 आणि 3 अशा 3 कार्ट शोधल्या. शेवटी फायनल ही केली आणि मग कार्ट घेऊन आम्ही निघालो टार्गेटमध्ये. खूप शोधलं जसं पाहिजे होतं तसं काही भेटलं नाही, पण फिरून सगळं आलो. फिरता फिरता मस्त काही फोटोज वगैरे काढले आणि तिथे गेल्याच्या नंतर ना इतके सुंदर सुंदर बॅग्स होतात. हे बॅगचं करणार काय, आणि खूप सुंदर असे कलर होते. एक जे ज्यूटची आणि त्यानंतर ही एक जी कलर खूपच छान होते. तसंच मॅडमला एक शूज सापडला छान, जो पूर्ण स्टोनचा होता. तिला म्हटलं अगं तुझा नाही येणार, माझा आहे. मग त्याच्यानंतर तिने स्वतः काढला आणि मला पण देखील घालून दाखवला, जो खूप छान होता. पण वापरणार कशासाठी ना. त्यानंतर कपडे वगैरे बघितले, काही भेटला नाही. मग निघालो रिटर्न. आणि जाता जाता परत एक छोटे छोटे पर्स अशा मिळाल्या, ज्या मम्मी लोक आहेत ना पहिले वापरायच्या. एकदम छोट्या छोट्या पर्स असायच्या, फक्त याच जोर तर वर्कवाल्या आहेत. त्यानंतर एक गळ्यातलं बघितलं, पण ते खूप छान होतं. प्राईस बघितली $20, म्हटलं ठेवून द्यावं. आणि त्यानंतर निघालो परत वॉलमार्टला, कारण आम्हाला जे घ्यायचं होतं ते तर काही भेटलंच नाही. वॉलमार्टला पण खूप फिरलो. बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, ज्या बघायच्या होत्या त्या पण बघितल्या, ज्या घ्यायच्या नव्हत्या त्या पण घेतल्या. आणि आम्ही आलो घरी. त्यानंतर घरी आल्याच्यानंतर गुढीपाडव्याची तयारी करायची होती, त्यामुळे साड्या काढल्यात. म्हटलं आता याच्यामधल्या कोणत्या घालायच्या त्या बघूयात. कोणती छान दिसते तुम्ही सांगा मला, त्यातली तर मी एक वेअर करणार आहे, जी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी दिसेल. चला परत भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.